आषाढ महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हे गोड भजे, तिखट भजे, मेथीची भाजी। नमस्कार। तर आज मी भावाच्या घरी आलेली आहे। तर मंदिर बघून असं वाटत असेल ना की भावाच्या घरी आली का मंदिरात आली, तर भावाच्या घरीच आलेली आहे। भावाच्या घरात हे आई अंबाबाईचं मंदिर आहे, तुळजाभवानीचं। तर आज आषाढ महिन्याचे नैवेद्य आहे ना, त्यासाठी भावानी बोलवलं। तर ही आहे देवीची मूर्ती। तर बाहेरचा आवाज खूप येतो ना, म्हणून मी आवाज थोडा बंद केला। तर भावाच्या अंगात देवी येते, आई तुळजाभवानी। तर तोच सेवा करतो देवीची। आणि आषाढ महिन्यात 2 वेळेस नैवेद्य करतो तो। तर गेल्या वेळेस मला बोलवलं होतं, 8 दिवस पहिले त्यांनी नैवेद्य केला तेव्हा, पण मी गावाला गेलेली होते। तर ह्या वेळेस आले मग। तर पूर्ण साज शृंगार पूर्ण भाऊच करतो, साडी वगैरे नेसवणं, दागदागिने घालणं, पूर्ण सेवा भाऊच करतो देवीची। तर देवी पुढं एक छोटीशी पितळाची मूर्ती आहे नवदुर्गेची, आणि एक महादेवाची पिंड आहे। त्याच्यासमोर नंदी पण ठेवलेला आहे। आणि ह्या 2 कळशा तांब्याच्या आहे, त्या नेहमी भरलेल्याच असत्या देवी पुढं पाण्याने। लिंबाचा पाला पण लावला, आषाढ महिन्यात त्याचं महत्त्व असतं म्हणून। तर आज नैवेद्य केले त्यांनी। तर हे जोगेश्वरी देवीचे फोटो आहे, हा तुळजाभवानीचा फोटो आहे, आणि हा लक्ष्मी माताचा फोटो आहे जो की दिवाळीला पुजतात, तो एक सत्यनारायणाचा फोटो आहे। आणि हे गणपती बाप्पा आहे। तर गणपती बाप्पा 12 महिने असतात। गेल्या वर्षीचा गणपती बुडवतो आणि ह्या वर्षीचा गणपती 12 महिने ठेवतो पूजा करायला चतुर्थीला। त्याच्या शेजारी तुळजाभवानीची मूर्ती आहे पितळाची, आणि हे एक आटवं भरलेलं असतं धान्याने, नेहमी भरलेलं असतं। त्याच्यावरती अन्नपूर्णेची देवी पण ठेवलेली असती। तर आता किचनमध्ये आले। भाऊजाई मटणाच्या भाजीला फोडणी घालती, मसाला परतती। शेवटची पुरी राहिली, तिला म्हटलं मी करते, म्हणलं तू भाजीला फोडणी घाल तोपर्यंत, का की मटणाचा बी नैवेद्य असतो ना देवीला, गोड भजे, तिखट भजे। तर पुरी शेवटची राहिली, ती पण मी करून घेतली। काय केलं स्वयंपाक? मी वाटाणा बटाट्याची भाजी केली, गोड भजी केले, हे गोड भजे, तिखट भजे, हे तिखट भजे, मेथीची भाजी, ही मेथीची भाजी हिरवीगार मस्त, भात, हा भात, ही मटणाची भाजी केली बघा मी, छान मस्त। आणि मटणाची भाजी केली मस्त, वाटाणा बटाटा पुऱ्या, या पुऱ्या केल्या, वाटाणा बटाटा, वाटाणा बटाट्याची भाजी केली आहे। तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा। आणि आता बाल्कनीमध्ये आले। बाल्कनीमध्ये खूप शांत वाटतं, आणि मेन रोडवर घर असल्यामुळं काय होतं ना, गाड्या घोड्यांचा खूप आवाज येतो, त्यासाठी मी थोडा आवाज बंद केला। आणि दोन्ही बाजूला रोड आहे, आणि झाडी पण खूप आहे आमच्या इकडं। तर खूप शांत वाटतं बाल्कनीत बसताना। आणि चला आता जेवायला। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक करा। या जेवायला सगळे, धन्यवाद। आम्ही वाट बघतोय लवकर या।